नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया घर भाडे भत्ता बाबत एप्रिल पासून नवीन नियमावली जाणून घ्या सविस्तर। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। माहे एप्रिल पासून घर भाडे भत्ता बाबत काही नवीन नियमावली जारी करण्यात झालेल्या आहेत। याबाबत सविस्तर नियम पुढील प्रमाणे पाहूयात। घर भाडे भत्ता सध्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वास्तवाच्या ठिकाणानुसार मूळ वेतनाच्या 10%, 20% व 30% असा घर भाडे भत्ता दिला जातो। हेच प्रमाण खासगी क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्यांना देखील दिला जातो। कर प्रणाली अंतर्गत सवलत घर भाडेकरिता घरमालकाला दिलेली रक्कम ही 50% पर्यंत कर प्रणालीमध्ये सूट होते। हेच प्रमाण ग्रामीण भागामध्ये 40% पर्यंत सूट मिळते। सदर सवलत ही जुन्या कर प्रणालीनुसारच मिळते, नवीन कर प्रणालीनुसार सदर सूट मिळत नाही। घर भाडे सवलत मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे। याकरिता घर भाडे करार पावती, घरमालकाचा पॅन क्रमांक, प्रत्यक्ष घर भाडे भरलेल्या पावत्या, घरमालक नातेवाईक नसले बाबत पुरावा इत्यादी कागदपत्रे द्यावी लागेल। नवीन नियमावलीनुसार अनेक खासगी क्षेत्रामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे स्वतःचे घर असून देखील कर प्रणाली अंतर्गत घर भाड्याची सवलत घेतली जाते। यामुळे यापुढे याबाबतचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत। जर स्वतःचे घर असल्यास सदर सवलत मिळणार नाही। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।